भ्रष्टाचार क्या है तेरा ये सरकार। सुप्रिया सुळे जवाब दो, जवाब दो, जवाब दो। अरे जवाब तो तुमको देना होगा, देना होगा, देना होगा। अरे जवाब तो तुमको देना होगा, देना होगा, देना होगा। जय भीम, जय संविधान। आज 29 सप्टेंबर तारीख आहे। सुप्रियाताई, मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, आज 29 सप्टेंबर 2006 रोजी खैरांजली हत्याकांड जे झालं होतं ते कशा पद्धतीने झालं होतं। त्या जे कुटुंबातला भोतमांगे कुटुंबातला जो माणूस होता ज्याला न्याय हवा होता तो संपला, तरी अजूनपर्यंत न्याय काही मिळालेला नाही। त्या भोतमांगे कुटुंबातल्यांना चौकात आणून भर रस्त्यात त्या महिलांवर अत्याचार करण्यात आले, त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले, नग्न धिंड काढण्यात आली। ही जे नग्न धिंड हे जे हत्याकांड झालं हे कसं झालं, त्यावेळी हे आपलं सरकार होतं, भाजप सरकार नव्हतं। सुप्रियाताई, हे जे सरकार होतं आपलं राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, तुमच्या बापाचं सरकार होतं। त्यावेळेला तुम्ही त्या कुटुंबातलं ते कुटुंब ज्या गावात राहतं त्या गावाला तुम्ही जर तंटामुक्त गाव म्हणून घोषित करताय, त्यांना पुरस्कार देताय, ह्याच्यापेक्षा लाजिरवाणी लज्जास्पद कुठलीही गोष्ट असू शकत नाही। आणि ह्याच गोष्टीमुळे आम्ही सर्व आरपीआय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संजय दादासाहेब यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्व महिला आघाडी आज त्यांचा जाहीर निषेध करतो। आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे चांदीचा चमचा तोंडात घेऊन येणाऱ्यांनी अशी वक्तव्य करणं हे आमच्यासाठी नवीन नाहीये, पण वेळोवेळी आमच्या जातीवर, आमच्या महार, माग, चांभार, कुंभार ह्या जातीवर वेळोवेळी अन्याय झालेले आहेत। आणि या वेळेला सुप्रियाताईंनी कधीही आमच्यासाठी आवाज उठवलेला नाही आणि उठवलाय तो आमच्या विरोधात उठवलेला आहे। त्यामुळे सुप्रियाताईंचा आम्ही निषेध नोंदवतो। आज 29 सप्टेंबर 2025 बरोबर 29 सप्टेंबर 2006 साली पुरोगामी मनवणाऱ्या महाराष्ट्रातल्या खैरांजी गावामध्ये भोतमांगे कुटुंबातील महिलांची नग्न धिंड काढण्यात आली होती। अख्ख्या गावभर नग्न धिंड काढून फिरवले होता। त्या महिलांच्या गुप्तांगामध्ये फुट्या ढोकण्यात आल्या होत्या। त्यानंतर त्या महिलांवरती गावच्या चौकामध्ये सार्वजनिक सामुदायिकरित्या बलात्कार करायला लावला आणि बलात्कार केल्यानंतर त्या कुटुंबाचे तुकडे तुकडे करून त्या कुटुंबाची हत्या करण्यात आली। पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रामध्ये ज्या शरदचंद्र पवार साहेबांनी बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर म्हणून राजकीय सत्ता भोगली, त्यावेळेला शरदचंद्र पवार साहेबांचं सरकार होतं। शेवटपर्यंत भोतमांगे कुटुंबीला न्याय भेटला नाही। उलट शरदचंद्र पवार साहेबांच्या सरकारनं त्या खैरांजी गावाला महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार आदर्श गाव म्हणून पुरस्कार दिला। आज त्या शरदचंद्र पवार साहेबांच्या सुविद्य कन्या खासदार सुप्रिया सुळे उर्फ वाचाळ वीरांगना यांनी काल परवा आरक्षण हे जातीच्या निकषावर नको तर त्या आर्थिक निकषावरती पाहिजे म्हणून मागणी केली। या गोष्टीचा आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली महिला आघाडीने तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निषेध नोंदवलेला आहे। महिला आघाडीचं म्हणणं हे आहे, सुप्रियाताई भोतमांगे कुटुंबातील महिलांची नग्न धिंड काढली, ही जातीचा निकष लावून काढली का आर्थिक निकष लावून काढली? भोतमांगे कुटुंबातल्या महिलांवरती सामूहिक बलात्कार झाला, हा जातीचा निकष लावून झाला का आर्थिक निकष लावून झाला? भोतमांगे कुटुंबियांचं तुकडे तुकडे करून मारलं गेलं, हा जातीचा निकष लावून मारलं गेलं का आर्थिक निकष लावून मारलं गेलं? जवखेड प्रकरण आहे, नितरागे प्रकरण आहे, उन्हावा प्रकरण आहे, अनेक दलित अत्याचाराची प्रकरण आहेत। घोड्यावरनं वरात काढली तर दलित कुटुंबातल्या नवरदेवाला नागडं करून मारलं जातं। मोबाईलला जय भीमची रिंगटोन ठेवली तर दगडाने ठेचून ठेचून मारलं जातं। हे सगळं आर्थिक निकषावरती होतं की जातीच्या निकषावरती होतं? महान विद्वान पंडित सुप्रियाताई सुळे, तुम्ही याचं उत्तर देणार आहे की नाही? आपल्या बापानं 60 वर्ष सत्ता भोगली, बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर म्हणून पुरोगामी म्हणून, हे तुमचं पुरोगामित्व का? जे पोटात होतं ते ओटावर आलं। सुप्रियाताई, दोष तुम्हाला आम्ही देणार नाही। जशी खान तशी माती आणि जशी घाण तशी मती,
असा प्रकार तुमच्या बाबतीत घडलेला आहे। त्यामुळं महिला आघाडीच्या वतीनं सुप्रियाताई तुमच्यासारख्या वाचाळ विरांगणाचा तीव्र स्वरूपात आम्ही निषेध नोंदवतोय आणि 19 वर्षानंतरही बहुसंख्य कुटुंबियाला न्याय मिळाला नाही या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, या शरदचंद्र पवार साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे सुप्रियाताई बहुसंख्य कुटुंबियांना आम्ही सगळेजण शाब्दिक सुमनानं श्रद्धांजली अर्पण करतो आणि तुमचा मात्र ताई तीव्र स्वरूपात निषेध नोंदवतो। अशी वाचाळगिरी करण्यापूर्वी शरदचंद्र पवार साहेब आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आहेत, ज्या शशिकांत शिंदेला शालिनीताई पाटीलच्या विरोधात तुम्ही निवडणुकीला उभं केलं आणि शालिनीताई पाटीलचं राजकीय करिअर उद्ध्वस्त केलं। ज्या शालिनीताई पाटीलनं आर्थिक निकषाच्या आरक्षणाची मागणी केली होती, तीच मागणी तुमची कन्या करते। तुमच्या कन्याला राजकारणात संन्यास घ्यायला लावणार आहे का? तुमच्या कन्याचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणार आहे का? तुमच्या कन्याला घरात बसवून चूल आणि मूल सांभाळायला लावणार आहे का? याचं उत्तर मात्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी द्यावं। अन्यथा शशिकांत शिंदे साहेब तुम्ही सुद्धा त्यातलेच म्हणून आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागल्याची नोंद घ्यावी। जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान।